हॅलो डिअर स्टुडंट्स, तुमच्या सिलेबसमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे टेन्स. सर्वात महत्त्वाचा. मी म्हणतो ना, की ॲक्चुअली आय डोंट हॅव वर्ड्स टू मेन्शन ऑर टू एक्सप्रेस द सिग्निफिकन्स ऑर इन्फ्लुअन्स ऑफ दिस टॉपिक. माझ्याकडे शब्द नाही आहेत, की हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगण्यासाठी, इंग्रजी बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस टॉपिक. जगात जिथे कुठे स्पोकन इंग्लिश क्लास चालतात, त्या ठिकाणी हा टॉपिक कंपल्सरी, कारण की टेन्सशिवाय इंग्लिश जिवंत राहू शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल, काळ किंवा टेन्स हे दे आर द मेजर, कारण टेन्स मीन्स इंग्लिश. आणि त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेंदी असेल, पण नक्की शेवटपर्यंत पहा. स्पेशली इंग्रजी इम्प्रूव्ह करण्यासाठी हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा आहे. बाकी टॉपिक आपल्या ठिकाणी आहेत, पण हा टॉपिक मात्र तुम्ही बिलकुल मिस नाही करायचा. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा व्हिडिओ पहा, जेणेकरून काय होईल, टॉपिक पहा. स्पर्धा परीक्षेसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी, इंग्रजी बोलणाऱ्यासाठी, सगळ्यांसाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. कारण या टॉपिकशिवाय इंग्लिशचं एकही पान हालत नाही. मी म्हटलं एकही पान. अँड दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस टॉपिक. तयार आहात? तर टॉपिकचं नाव आहे टेन्स. तुम्हाला तर माहिती आहे, जनरली आपण 3 प्रकारची वाक्य बोलतो: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. मी शिकवतो, शिकवलं आणि शिकवेन. हे मग त्याच्यामध्ये उपप्रकार. आता पहा, मी शिकवतो, शिकवित आहे, शिकवलं आहे आणि मी सकाळपासून शिकवत आहे. हे सगळ्या घटना केव्हाच्या? प्रेझेंट टेन्सच्या. पास्टमध्ये काय झालं? मी शिकवलं, शिकवित होतो, शिकवलं होतं आणि काल मी 4 तास शिकवत होतो. हे झाले पास्ट टेन्स 4 ॲक्शन. मी शिकवेन, शिकवत असेल, फ्युचरची गोष्ट, भविष्यकाळ. शिकवलं असेल, उद्या मी 3 तास शिकवणार आहे. हे झाले तुमचे 12 वाक्य. तुम्हाला जर बोलता आले, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस टॉपिक. त्यामुळं जे आज 4 घटना घडतात ते प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स म्हणजे 4 घटना घडते पास्ट टेन्स, आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ जे घडतात ते फ्युचर टेन्स. आज काय घडलं? 4 घटना घडल्या. कोणत्या? मी शिकवितो, शिकवित आहे, शिकवलं आहे आणि सकाळपासून शिकवत आहे किंवा 10 वर्षांपासून शिकवत आहे, की काहीतरी असो. हे केव्हा घडलं? प्रेझेंट टेन्समध्ये. पास्ट टेन्समध्ये मी शिकवलं, शिकवित होतो, शिकवलं होतं, पहा ना तुम्ही, आणि काल मी 3 तास शिकवत होतो. हे सगळे वाक्य सारखे आहेत का? बिलकुल नाही. मी शिकवेन, शिकवत असेल, शिकवलं असेल, उद्या मी 4 तास शिकवणार आहे. असे 12 प्रकारचे वाक्य आले, की आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस टेन्स. त्यामुळं प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यायची. व्हिडिओ थोडा लेंदी असेल, परंतु तुमचे इंग्लिश इम्प्रूव्ह. इफ इंग्लिश इज परफेक्ट, कॉन्फिडन्स विल बी परफेक्ट. इफ इंग्लिश इज परफेक्ट, career will be perfect. And if English is perfect, of course, personality will be perfect. That's why English should be very perfect. Am I right? So, get ready. तर मेन 3 टेन्स आहेत. आजच्या घटना ते घडतात प्रेझेंट टेन्स. जस्ट लेट मी ॲडजस्ट स्क्रीन. काल जे घडतात ते पास्ट टेन्स आणि उद्या जे घडणार आहेत ते काय आहे? फ्युचर टेन्स. आय विल मूव्ह दिस साइड. ओके. आता मग त्यामध्ये प्रत्येकाचे 4 प्रकार. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. हां, पहा. तो रडतो, तो हसतो, तो येतो, जातो, विचारतो. हे सगळे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स. पहा ना तुम्ही, तो विचारतो, त्यानं विचारलं आणि तो विचारेल. हे तिन्ही वाक्य सारखे आहेत का? ऑफकोर्स नॉट. तो रडतो, तो रडला, रडेल, सारखे आहेत का? नाही. तर त्या 12 प्रकारामध्ये पहिलं वाक्य आहे. आता मी शिकवतो, तो येतो, तो जातो, उठतो, बसतो, रडतो, हसतो. हे सगळे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याचा फॉर्म्युला आहे, सब्जेक्टच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाला येस किंवा ईएस लागायचं. आता हे फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बरेचसे मुलं फ्लॉप होतात, बरेचसे लोक फ्लॉप होतात. येस केव्हा लावायचं? आता तुम्ही बोलताना असं म्हणलात, आय टीच, बिलकुल राईट. वी टीच, बिलकुल राईट. यू ऑल्सो टीच, बिलकुल राईट. बट ही टीचेस. द टीचर टीचेस. बट मेनी टीचर्स टीच. हे ज्याला कळालं त्याचं बरंचसं इंग्लिश परफेक्ट झालं. तर आता आपण पाहणार आहोत की येस केव्हा लावायचं आणि केव्हा लावायचं नाही. कोणता येस? क्रियापदाला. मी काय म्हटलं? ही, आय डान्स, वी डान्स, यू ऑल्सो डान्स, बट ही डान्सेस. दी गर्ल डान्सेस, बट मेनी गर्ल्स डान्स. मग आता आपण फार महत्त्वाचं पाहणार आहोत की येस फॉर्म केव्हा लावायचं. तर पहिला तसा रूल आहे, या ठिकाणी आहे. थोडंसं मी स्क्रीन थोडंसं वाईड करेन. लक्षात घ्या, कर्ता जो असतो, जो मेन कर्ता असतो, त्याचे 3 प्रकार असतात. किती प्रकार असतात? 3. फर्स्ट पर्सन, प्रथम पुरुष तुम्ही शिकला असेल. सेकंड पर्सन, द्वितीय पुरुषी. अँड थर्ड पर्सन, तृतीय पुरुषी.
कोणत्याही करता राहू, हे पहा आय करता आहे, वी करता आहे, यू करता आहे, ही करता आहे, द बॉय करता आहे, सगळे हे करतात. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, सब्जेक्ट. तर कर्त्याच्या पहिल्या प्रकारामध्ये फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी, मी, आम्ही हे प्रथम पुरुषी, यू द्वितीय पुरुषी. जर मी फर्स्ट असेल, आम्ही पहिलं, तर यू द्वितीय पुरुषी. आणि आपल्या दोघाला सोडून बाकी जगात सगळे तृतीय पुरुषी. तृतीय पुरुषीमध्ये मग दोन प्रकार, एक सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलरमध्ये कोण, ही, शी, इट, बॉय, गर्ल, टीचर एक्सेट्रा. या तिघांना सोडून बाकी सगळे तृतीय पुरुषी. मग त्याच्यामध्ये दोन प्रकार, एकवचनी आणि अनेकवचनी, सिंग्युलर आणि प्लुरल. बॉईज, गर्ल्स, टीचर्स एक्सेट्रा. जेव्हा तुमचा कर्ता तृतीय पुरुषी असं दिसेल, एकवचनी असतो, तृतीय पुरुषी एकवचनी, मी रिपीट करतो, तृतीय पुरुषी एकवचनी, तृतीय पुरुषी एकवचनी असतो, तेव्हा त्याला तुम्ही येस लावायचं, बाकीच्यांना लावायचं नाही. फॉर एक्झाम्पल, मी खेळतो, आय प्ले. आम्ही खेळतो, वी प्ले. तू खेळतोस, यू ऑल्सो प्ले. पण तो खेळतो, ही प्लेज. ती खेळते, शी प्लेज. मुलगा खेळतो, द बॉय प्लेज. बट मेनी बॉईज प्ले, मेनी गर्ल्स प्ले, मेनी स्टुडंट्स प्ले. तेव्हा जर तुमचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, तृतीय पुरुषी एकवचनी, तृतीय पुरुषी एकवचनी, त्याला काय लावायचं, येस फॉर्म लावायचं. बाकीच्यांना नो नो नो, नॉट एट ऑल. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. डू यू अंडरस्टँड? हे सर्वात महत्वाची गोष्ट. पुन्हा एकदा सांग, हे पहा, आय डान्स प्रथम पुरुषी, वी डान्स प्रथम पुरुषी, यू डान्स द्वितीय पुरुषी, बट ही डान्सेस, शी डान्सेस, द बॉय डान्सेस, बट मेनी बॉईज डान्स, मेनी गर्ल्स डान्स. तृतीय पुरुषी एकवचनी. आय विला तर बिलकुल नाही, यूला तर नाहीच नाही, आणि अनेक वचनीला तर बिलकुल नाही. मग कुणाला, तृतीय पुरुषी एकवचनी. बरोबर. एक्झाम्पल, मी विचारतो, आय आस्क. आम्ही विचारतो, वी आस्क. तू विचारतोस, यू आस्क. पण तो मुलगा विचारतो, द बॉय आस्क्स. ती मुलगी विचारते, द गर्ल आस्क. अनेक मुलं विचारतात, मेनी बॉईज आस्क, मेनी गर्ल्स आस्क. अशा प्रकारे. बरोबर आहे का? हां, मी रडतो, आय क्राय. आम्ही रडतो, वी क्राय. तू रडतोस, यू क्राय. झालं, इंग्लिश हेच असतं. मुलगा रडतो, द बॉय क्राईज. ती मुलगी रडते, शी क्राईज. बट मेनी बॉईज क्राय, मेनी गर्ल्स क्राय. अशा प्रकारे. डू यू अंडरस्टँड माय डिअर? सो दॅट इज द ब्युटी. यानंतर पक्क लक्ष ठेवायचं, जर तुमचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, तर त्याला काय लावायचं, येस फॉर्म लावायचं. बाकीच्यांना नो नो नो, नॉट एट ऑल. गॉट इट? सो दॅट इज द ब्युटी ऑफ दिस वन. पुन्हा लास्ट एक्झाम्पल, प्रथम पुरुषी कोण, आय प्ले, वी प्ले. द्वितीय पुरुषी, यू प्ले. तृतीय पुरुषीमध्ये दोन प्रकार, एकवचनी अनेकवचनी. ही प्लेज, शी प्लेज, द बॉय प्लेज, द गर्ल प्लेज. बट त्याच्यामध्ये अनेकवचनी, दे प्ले, द गर्ल्स प्ले, मेनी टीचर्स प्ले, एक्सेट्रा एक्सेट्रा. ऑनेस्ट सांगा, कळालं का? जर तुमचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तरच येस लावायचं. मी रडतो, आय क्राय. आम्ही रडतो, वी क्राय. तू रडतोस, यू क्राय. तो मुलगा रडतो, द बॉय क्राईज. ती मुलगी रडते, द गर्ल क्राईज. अनेक मुलं रडतात, मेनी बॉईज क्राय, मेनी गर्ल्स क्राय, एक्सेट्रा एक्सेट्रा. करेक्ट? हां, आता हे झाला पहिला भाग. टेन्समध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायचं, एकचा फॉर्म्युला आणि ते उपयोग केव्हा करायचा. दॅट इज अ ब्युटी. आता एक लक्षात घ्या, उपयोग केव्हा करायचा. तर सर्वात पहिले लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट वापर करायचा. जस्ट लेट मी ॲडजस्ट स्क्रीन. हां, रुटीन ॲक्शनसाठी. रुटीन, रुटीन म्हणजे काय, जे नित्यनेमाने घडते. दर रविवारी तो येतो, एव्हरी संडे ही कम्स. बरोबर आहे का? दर महिन्याला येतो, एव्हरी संडे ही कम्स. आता दर रविवारी मी येतो, एव्हरी संडे आय कम. दर रविवारी आम्ही येतो, एव्हरी संडे वी कम. दर रविवारी तू येतोस, एव्हरी संडे यू कम. पण दर रविवारी तो येतो, एव्हरी संडे ही कम. त्यानंतर लक्षात ठेवायचं, जी रुटीन ॲक्शन असते, नित्यनेमाची क्रिया असते, त्यावर सिंपल प्रेझेंट टेन्स ही घ्यायचं. क्लिअर? नंबर 2, सिंपल प्रेझेंट टेन्स केव्हा घ्यायचं, हॅबिट सांगण्यासाठी. तो नेहमी रडतो, ही ऑलवेज क्राईज. हे बघा, क्राईज. तो नेहमी खरं बोलतो, ही ऑलवेज स्पीक द ट्रूथ. तो कधीच खोटं बोलत नाही, ही नेव्हर टेल्स अ लाय. टेल्स अ लाय, ही टेल्स. मी खरं बोलतो, आय स्पीक द ट्रूथ. आम्ही खरं बोलतो, वी स्पीक द ट्रूथ. तू खरं बोलतोस, यू स्पीक द ट्रूथ. टीचर खरं बोलतात, द टीचर स्पीक द ट्रूथ. मेनी टीचर्स स्पीक द ट्रूथ. यानंतर लक्षात ठेवायचं, एखाद्याची सवय सांगण्यासाठी कोणता टेन्स घ्यायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. तिसरा आहे पहा, जे डेली घडतं, दररोज घडतं, त्याला काय घ्यायचं, हे पहा, दररोज मी उठतो, आय गेट अप अर्ली. वॉकिंगला जातो, आय गो फॉर वॉक.
मी भरपूर पाणी पितो, आय ड्रिंक लॉट ऑफ वॉटर. तो दररोज क्लास जातो, ही ऑलवेज गोज टू क्लास, और ही एव्हरीडे ही गोज टू क्लास. दररोजची क्रियासाठी कोणता टेन्स घ्यायचा? सिम्पल प्रेझेंट टेन्स घ्यायचा. नेक्स्ट, युनिव्हर्सल ट्रूथ, जागतिक सत्य. तुम्हाला म्हणजे जागतिक सत्य, सूर्य पूर्वेला उगवतो, हे काय आहे? जागतिक सत्य आहे. पश्चिमेला मावळतो, जागतिक सत्य आहे. सो द सन रायजेस इन द ईस्ट. आता पहा, द सन रायजेस मावळतो, द सन सेट्स इन द वेस्ट. इंटरेस्टिंग. येस, जागतिक सत्यासाठी काय घ्यायचं? सिम्पल प्रेझेंट टेन्स. पुन्हा प्रोव्हर्ब, मनीमध्ये जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. घरोघरी मातीत चुली, एव्हरी हाऊस हॅज इट स्केलेटन. बरोबर आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार, एम्प्टी वेसल मेक्स मच नॉईज. मनी सांगताना प्रोव्हर्ब्स कोणता टेन्स घ्यायचा? सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर ऍक्च्युअल ऍक्शन. ऍक्च्युअल म्हणजे काय? पहा, गेस्ट येतात, द गेस्ट्स कम. तो येतो, हिअर ही कम्स. ट्रेन येते, द ट्रेन कम्स. ही कशी ऍक्शन आहे? ऍक्च्युअल आहे, प्रत्यक्ष. पहा, माझे वडील येतात, माय फादर कम्स. पाहुणे येतात, द गेस्ट्स कम. करेक्ट. म्हणजे समोर घडते ना, ते ऍक्च्युअल ऍक्शन आहे. त्यावेळेस काय घ्यायचं? सिम्पल प्रेझेंट टेन्स. कळालं? टेन्समध्ये दोन गोष्टी लक्ष ठेवायच्या. टेन्समध्ये दोनच गोष्टी लक्ष ठेवायच्या, एक त्याचा फॉर्म्युला आणि ते वापरायचं केव्हा, हे जर त्याला कळालं, तो जिंकला मग. करेक्ट. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळात सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस V1 किंवा VS. आणि तुम्हाला फार महत्त्वाचं शिकवलं मी, येस केव्हा लावायचं? जेव्हा तुमचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असतो, तेव्हा काय लावायचं? येस. बाकीच्यांना नो. आय प्ले, आम्ही खेळतो, सॉरी मी खेळतो, आय प्ले, आम्ही खेळतो, वी प्ले. तू खेळतोस, यू प्ले. पण तो मुलगा खेळतो, द बॉय प्लेज. ती मुलगी खेळते, द गर्ल प्लेज. अनेक मुलं खेळतात, मेनी बॉईज प्ले. अनेक मुली खेळतात, मेनी गर्ल्स प्ले. कळलं? तर हे झालं फॉर्म्युला, फार महत्वाचा आहे. आणि त्याच्यात तुम्हाला मी शिकवलं, हा काळ वापरायचा केव्हा, कोणत्या स्थितीला वापरायचा, कोणत्या कंडिशनला वापरायचा. आणि तुम्ही पाहिलं असेल हे सगळं कंडिशन. पहिले हॅबिट सांगण्यासाठी, दुसरं रुटीन ॲक्शनसाठी, तिसरं डेली ॲक्शनसाठी, चौथं युनिव्हर्सल टू जागतिक सत्यासाठी. जागतिक सत्य आलं की सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरलं पाहिजे, एस प्लस V1 किंवा एस फॉर्म. नेक्स्ट, मनीमध्ये वापरायचं. आणि एक्सप्रेस ॲक्च्युअल ॲक्शन, जी प्रत्यक्ष घटना घडते. हा झाला 12 टेन्सपैकी पहिला टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स. डू अंडरस्टँड? आणि हा आपल्या व्हिडिओचा आहे पहिला भाग. करेक्ट. आता वी आर गोइंग फॉर द सेकंड पार्ट. गेट रेडी, जस्ट अ मिनिट. टेन्स मधला दुसरा पार्ट आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता पण तुम्ही काय म्हणलात? मी खेळतो, आय प्ले. पण आता मी खेळत आहे, आय एम प्लेइंग. तो रडतो, ही क्राईज. तो रडत आहे, ही इज क्राईंग. जी क्रिया, एक लक्षात घ्यायचं, टेन्समध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक त्याचा फॉर्म्युला आणि त्याचा उपयोग केव्हा करायचा. ते जेव्हा कळालं तेव्हा तुम्हाला इंग्लिश परफेक्ट झालं. तो हसतो, ही लॉफ्स. तो हसत आहे, ही इज लॉफिंग. तो विचारतो, ही आस्क. तुम्हाला तर माहिती आहे, आय आस्क, वी आस्क, यू आस्क, बट ही आस्क्स. येस लावायचं. तो विचारत आहे, ही इज आस्किंग. तो नाचतो, ही डान्सेस. तो नाचत आहे, ही इज डान्सिंग. मग हा टेन्स वापरायचा केव्हा? कारण कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. जी क्रिया डोळ्यासमोर चालू असते किंवा बोलताना चालू असते, त्या क्रियेचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता ॲट प्रेझेंट काय चालू आहे? मी तुमच्याशी बोलत आहे, आय एम टॉकिंग टू यू. तुम्ही ऐकत आहात, यू आर लिसनिंग. मग फॉर्म्युला काय याचा पहा, जस्ट अ मिनिट, स्क्रीन थोडं लहान करूया आपण. हा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट नंतर आय एम इज आर प्लस वर्ब आय एन जी जेव्हा घेता त्यावेळेस घ्यायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग आय एम इज आर आय एन जी केव्हा घ्यायचं? आय एम केव्हा घ्यायचं? आय एम डान्सिंग. इज केव्हा घ्यायचं? एक वचनी ही इज डान्सिंग. अनेक वचनी केव्हा घ्यायचं? दे आर डान्सिंग, वी आर डान्सिंग. करेक्ट. आता पहा, मी बोलत आहे, आय एम टॉकिंग. तो बोलत आहे, ही इज टॉकिंग. ते बोलत आहेत, दे आर टॉकिंग. मी विचारत आहे, आय एम आस्किंग. तो विचारत आहे, ही इज आस्किंग. आणि ते विचारत आहेत, दे आर आस्किंग. बरोबर आहे. मग वापर केव्हा करायचा हे फार महत्वाचं आहे. टू एक्सप्रेस अन ॲक्शन गोइंग ऑन और वाईल स्पीकिंग और इन फ्रंट ऑफ ऑर. जी क्रिया डोळ्यासमोर चालू असते, बोलताना चालू असते, ती क्रिया सांगण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स घ्यायचं. हे फार महत्वाचं आहे. आता पहा ना, मी विचारतो, आय आस्क. पण विचारत आहे, आय एम आस्किंग. तो रडतो, ही क्राईज. तो रडत आहे, ही इज क्राईंग. तो विचारतो, ही आस्क्स. बरोबर आहे. विचारत आहे, ही इज आस्किंग. मी शिकवित आहे, आय एम टीचिंग. तो पळत आहे, ही इज रनिंग. व्हेरी सिम्पल. यानंतर
पूर्ण लक्ष ठेवायचं, डोळ्यासमोर जी क्रिया चालू आहे किंवा बोलताना जी क्रिया चालू आहे त्याचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. फॉर्म्युला काय मग? सब्जेक्ट नंतर क्रिया आय एम इज आर घेऊन क्रियापदाचं आय एन जी घ्यायचं. असं नाही म्हणायचं डायरेक्ट आय गोईंग, नो, आय एम गोईंग, ही इज क्राईंग. अशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल आता पहा, व्हॉट आर यू डुईंग नाऊ? क्वेश्चनमध्ये तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग नाऊ? व्हॉट आर यू आस्किंग? व्हाय आर यू सोबिंग? तू का रडत आहेस? सर, actually, the boys are playing there. Yes. Where are the boys playing? The boys are playing there. Why is he crying? He is crying for chocolates. तो काय विचारत आहे? Why he is asking? He is asking for doubts. Or he is asking to clear his doubts. Correct? Who is befuling you? तुला कोण मूर्ख बनवत आहे? पाणी पडत आहे का? पाऊस पडत आहे? Is it raining? पाऊस पडत आहे? It is raining. का पडत आहे? Why is it raining? अशा प्रकारे. मग वन्स अगेन सब्जेक्ट नंतर आय एम इज आर प्लस आय एन जी जेव्हा घेतो त्याला म्हणायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फॉर्म्युला. आणि उपयोग केव्हा करायचा? जी क्रिया डोळ्यासमोर चालू आहे, बोलताना चालू आहे, त्या क्रियेला काय घ्यायचं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग त्यामुळे आय एम केव्हा घ्यायचं? आय एम आस्किंग. इज एक क्वेश्चनला ही इज आस्किंग. ते विचारत आहेत, दे आर आस्किंग. सो दॅट इज द ब्युटी ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग फरक काय दोन्हीमध्ये पहा बरं. मी पहिले काय शिकवलं? सिंपल प्रेझेंट टेन्स. मी विचारतो, आय आस्क. मी विचारत आहे, आय एम आस्किंग. तो रडतो, ही क्राईज. तो रडत आहे, ही इज क्राईंग. शिक्षक शिकवतात, द टीचर टीचेस. शिकवित आहेत, द टीचर इज टीचिंग. बस, दॅट इज इंग्लिश. इंटरेस्ट त्यामुळे म्हटलं मी सगळ्या पूरे इंग्लिश पे राज करता है टेन्स और पूरे टेन्स पे राज करता है सिंपल पास्ट टेन्स. ते पुढे पाहूया आपण. 2 टेन्स कळाले. आता तिसरा टेन्स पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा, तिसरा टेन्स कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट. आता क्रिया कशी बदलली पहा. मी शिकवितो, आय टीच. मी शिकवित आहे, आय एम टीचिंग. आणि तेच वाक्य, मी शिकवलं आहे. परफेक्ट. जी क्रिया पूर्ण होते, परफेक्ट होते, त्याचं नाव काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तो विचारतो, ही आस्क्स. तो विचारत आहे, ही इज आस्किंग. त्याने विचारलं आहे, ही हॅज आस्क्ड. झालं, इंग्लिश म्हणजे हेच आहे. तो रडतो, ही क्राईज. तो रडत आहे, ही इज क्राईंग. तो रडला आहे, ही हॅज क्राईड. इंटरेस्टिंग. आम्ही विचारतो, वी आस्क. आम्ही विचारत आहोत, वी आर आस्किंग. तेच वाक्य, आम्ही विचारलं आहे, वी हॅव आस्क. मग हा वापर केव्हा? पहिले फॉर्म्युला पाहूया. सब्जेक्ट नंतर हॅज किंवा हॅव घेऊन क्रियापदाचं तिसरं रूप किंवा ज्याला आपण पास्ट पर्सन म्हणतो जेव्हा येईल त्याचं नाव काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पीपी मीन्स पास्ट. गो, वेंट, गॉन. गॉन काय झालं? पीपी झाला. टेक, टूक, टेकन. टेकन काय झालं? पीपी. पीपी मीन्स पास्ट पार्टिसिपल. मग हॅज केव्हा घ्यायचं? एक क्वेश्चनला. आणि हॅव केव्हा घ्यायचं? अनेक क्वेश्चनला. तो आला आहे, ही हॅज कम. ते आले आहेत, दे हॅव कम. तो रडला आहे, ही हॅज क्राईड. ते रडले आहेत, दे हॅव क्राईड. त्याने विचारलं आहे, ही हॅज आस्क्ड. त्यांनी विचारलं आहे, दे हॅव आस्क्ड. मग वापर केव्हा करायचा? जी क्रिया नुकतीच पूर्ण होते, नुकतीच पूर्ण होते, काही वेळापूर्वीच पूर्ण होते, म्हणजे 0 सेकंद पासून, लक्षात घ्या, 0 सेकंद पासून 5 ते 10 मिनिटापर्यंत जे जे झालं ते कोणतं आहे? प्रेझेंट परफेक्ट. पाहुणे केव्हा गेले? आत्ताच गेले, दे हॅव गॉन जस्ट नाऊ. केव्हा आलाय? जस्ट नाऊ आय हॅव कम. मी आत्ताच आलो. केव्हा गेला? ही हॅज गॉन जस्ट नाऊ. केव्हा विचारलं त्यांना? आत्ता विचारलं, ही हॅज आज जस्ट नाऊ. केव्हा सांगितलं? ही हॅज टोल्ड जस्ट नाऊ. रिझल्ट केव्हा लागला? दे हॅव डिक्लेअर्ड जस्ट नाऊ. जी क्रिया 0 सेकंद पासून 5-10 मिनिटापर्यंत संपते म्हणजे झाली असते त्याचं नाव काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता पहा ना, ते येतात, दे कम. ते आले आहेत, दे हॅव कम. तो रडतो, ही क्राईज. तो रडला आहे, ही हॅज क्राईड. रडलाय केव्हा? 10 मिनिटापर्यंत झाली क्रिया. 0 सेकंदापासून 10 मिनिटापर्यंत जे झालं त्याला काय म्हणायचं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. शिक्षक शिकवतात, द टीचर टीचर्स. शिक्षकांनी शिकवलं, द टीचर हॅज टॉट. शिकवलं आहे, आहे शब्द आहे त्याच्यामध्ये. त्यांनी बोललो आहे, दे हॅव कॉल्ड. ते बोलवतात, दे कॉल. बोलवत आहेत, दे आर कॉलिंग. बोलवलं आहे, दे हॅव कॉल्ड. इंटरेस्टिंग. नेक्स्ट, मी विचारतो, आय आस्क. मी विचारत आहे, आय एम आस्किंग. मी विचारलं आहे, आय हॅव आस्क्ड. करेक्ट. हा, तो रडतो, ही क्राईज. रडत आहे, ही इज क्राईंग. रडला आहे, ही हॅज क्राईड. करेक्ट. पाहुणे येतात, द गेस्ट कम. पाहुणे येत आहेत, दे आर कमिंग. पाहुणे आले आहेत, दे हॅव कम. पाना, येतात, आले आहेत. रडतो, रडला आहे. जातो, गेला आहे. शिकवितात, शिकवलं आहे. जी क्रिया नुकतीच पूर्ण होते त्याचं नाव काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वन्स अगेन, मोर प्रॅक्टिस. आम्ही विचारतो, वी आस्क. विचारत आहेत,
वी आर आस्किंग. विचारला आहोत, वी हॅव आस्क्ड. तो भाजीपाला आणतो, ही ब्रिंग्स व्हेजिटेबल. आणत आहे, ही इज ब्रिंगिंग व्हेजिटेबल. आणला आहे, ही हॅज ब्रॉट व्हेजिटेबल. इंटरेस्टिंग. येस, वन मोर. मी बोलवतो, आय कॉल. आम्ही बोलत आहोत, वी आर कॉलिंग. बोलवलं आहे, वी हॅव कॉल्ड. इंटरेस्टिंग. दॅट्स अ ब्युटी. मी शिकवतो, आय टीच. मी शिकवित आहे, आय एम टीचिंग. मी शिकवलं आहे, आय हॅव टॉट. पाना, शिकवतो, शिकवलं आहे. जी क्रिया नुकतीच पूर्ण झाली, 0 सेकंदापासून 10 मिनिटापर्यंत जे जे झालं, 10 किंवा 15 मिनिटापर्यंत, त्याचं नाव काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. टेन्स रॉंग करायचं नाही. रॉंग टेन्स, रॉंग इम्प्रेशन. मोर प्रॅक्टिस. तो येतो, ही कम्स. येत आहे, ही इज कमिंग. तो आला आहे, ही हॅज कम. करेक्ट. त्याच्यानंतर मी पाणी पितो, आय ड्रिंक वॉटर. पाणी पित आहे, आय एम ड्रिंकिंग वॉटर. पाणी पिलं आहे, आय हॅव ड्रंक वॉटर. करेक्ट. मी पुरणपोळी खातो, आय ईट पुरणपोळी. खात आहे, आय एम इटिंग पुरणपोळी. खाल्लो आहे, आय हॅव इटन पुरणपोळी. पाना, पुरणपोळी खातो, खाल्ला आहे. खातो, इट. खाल्ला आहे, हॅव इटन. करेक्ट. भाजीपाला आणतो, ब्रिंग व्हेजिटेबल. आणला आहे, हॅव ब्रॉट. इंटरेस्टिंग. हे जेव्हा कळालं तेव्हा तुम्हाला इंग्लिश आलं. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस टेन्स. तर फॉर्म्युला काय पुन्हा एकदा? हॅज कॉमा हॅव प्लस पीपी. हॅज कोणाला वापरायचं? एक वचनी. ही हॅज, सी हॅज, बॉय हॅज, गर्ल हॅज. आणि हॅव कोणाला वापरायचं? अनेक वचनी. बॉईज हॅव, गर्ल्स हॅव, आय हॅव, वी हॅव, यू हॅव. आणि त्यासमोर जेव्हा क्रियापद तिसरं रूप घेतो, टेक टू टेकन, गो वेंट गॉन, स्विम स्वॅम स्वम, तर तो टेन्स बनतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पण वापरायचे केव्हा? जी क्रिया नुकतीच पूर्ण होते, थोड्या वेळापूर्वी पूर्ण होते, पूर्ण 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 म्हणजे परफेक्ट, त्याचं नाव काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इंटरेस्टिंग. आय होप यू मे हॅव अंडरस्टूड अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस टेन्स. कळलं? लास्ट रिव्हिजन. मी विचारतो, आय आस्क. विचारत आहे, आय एम आस्किंग. विचारला आहे, आय हॅव आस्क्ड. तो रडतो, ही क्राईज. रडत आहे, ही इज क्राईंग. रडला आहे, हॅज क्राईड. करेक्ट. तो जातो, ही गोज. जात आहे, ही इज गोईंग. गेला आहे, ही हॅज गॉन. इंटरेस्टिंग. सो दॅट इज द ब्युटी ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता नेक्स्ट टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जस्ट अ मिनिट. टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. या टेन्समध्ये बरेचसे लोक फ्लॉप होतात. इंग्रजी बोलताना सर्वात ज्या ठिकाणी लोकांची चूक होते ते या टेन्समध्ये होते. कसं आहे पाहता, फॉर एक्झाम्पल आता मी जेव्हा म्हणतो, मी शिकवतो, आय टीच. मी शिकवित आहे, आय एम टीचिंग. आपण प्रॅक्टिस घेतली आहे. मी शिकवलं आहे, आय हॅव टॉट. पण तेच वाक्य मी सकाळपासून शिकवत आहे. आता पहा, क्रिया केव्हा सुरू झाली? भूतकाळामध्ये. अद्याप कशी आहे? चालू आहे. आणि ह्या या टेन्सचं ब्युटी आहे. पण त्यावेळेस मात्र हा टेन्स वापरायचा. क्रिया जेव्हा भूतकाळात सुरू होते पण अद्याप चालू आहे. मी नांदेडमध्ये 20 वर्षापासून राहतो. क्रिया केव्हा सुरू झाली? 20 वर्षापूर्वी. अद्याप कशी आहे? चालू आहे. तो खेळतो, ही प्लेज. तो खेळत आहे, ही इज प्लेइंग. तो खेळला आहे, ही हॅज प्लेड. पण तेच वाक्य तो सकाळपासून किंवा कालपासून खेळत आहे, हॅज बीन प्लेइंग. क्रिया सुरू झाली भूतकाळात, अद्याप चालू आहे. टेन्सचं नाव काय? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे भूतकाळात चालू झाली, आतापर्यंत चालूच आहे आणखी. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल आणखी एक. तो अभ्यास करतो, ही स्टडीज. अभ्यास करत आहे, ही स्टडिंग. अभ्यास केला आहे, ही हॅज स्टडीड. तो 3 तासापासून अभ्यास करत आहे. क्रिया केव्हा सुरू झाली? भूतकाळामध्ये 3 तासापूर्वी. अद्याप कशी आहे? चालू आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. गॉट इट? हां. हे जेव्हा कळालं त्यावेळेस तुमचं इंग्लिश परफेक्ट झालं. कारण की बरेच लोक, मी तर म्हणेन की 50% किंवा 60% लोक दे कमिट मिस्टेक हिअर. ते या टेन्समध्ये चूक करतात. जर तुम्हाला एखाद्याला इंग्लिश त्याचे परफेक्ट जाणून घ्यायचं असेल, त्याला फक्त एवढं विचारायचं, मी सकाळपासून अभ्यास करत आहे. त्यानं जर उत्तर सांगितलं, आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग, त्याचा टेन्स परफेक्ट आहे. करेक्ट. मी अभ्यास करतो, आय स्टडी. मी अभ्यास करत आहे, आय एम स्टडिंग. अभ्यास केला आहे, आय हॅव स्टडीड. सकाळपासून करत आहे, हॅव बीन स्टडिंग. तर फॉर्म्युला काय याचा? हॅज हॅव प्लस बीन प्लस आय एन जी. पहा, लेंदी नेम प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान. फॉर्म्युला पण लेंदी आहे. हॅज हॅव प्लस बीन प्लस आय एन जी. हॅज कोणाला घ्यायचं?
ए क्वेश्चनला ही हॅज, सी हॅज, द बॉय हॅज. हॅव कोणाला घ्यायचं? अनेक क्वेश्चनला दे हॅव, पीपल हॅव, बॉईज हॅव. बीन सोबत काय लावायचं? आय एन जी. आणि वापरायचे केव्हा? टू एक्सप्रेस अन ॲक्शन स्टार्टेड इन पास्ट स्टील गोईंग ऑन. जी क्रिया भूतकाळात सुरू झाली, अद्याप चालू आहे. भूतकाळात सुरू झाली, अद्याप चालू आहे. भूतकाळात सुरू झाली, अद्याप चालू आहे. त्यावेळेस काय घ्यायचं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यायचं. आता पहा ना, फॉर एक्झाम्पल मी विचारतो आय आस्क, साधा वर्तमान काळ. विचारत आहे आय एम आस्किंग. विचारलं आहे आय हॅव आस्क्ड. तेच वाक्य मी 3 तासापूर्वी विचारत आहे. क्रिया केव्हा सुरू झाली? 3 तासापूर्वी, भूतकाळात. अद्याप कशी आहे? चालू आहे. आय हॅव बीन आस्किंग फॉर 3 hours. ह्याच्यामध्ये फॉर आणि सिन्स फार महत्वाचं, ते पुढे पाहूया. तोपर्यंत प्रॅक्टिस आणखी घेऊया. मी टीव्ही पाहतो, आय वॉच टीव्ही. पाहत आहे आय एम वॉचिंग टीव्ही. पाहिला आहे आय हॅव वॉच टीव्ही. मी ना सकाळपासून टीव्ही पाहत आहे. क्रिया सुरू झाली आय हॅव बीन वॉचिंग टीव्ही सिन्स मॉर्निंग. करेक्ट. त्यासाठी आता मी नांदेडमध्ये राहतो, आय लिव्ह इन नांदेड. राहत आहे आय एम लिव्हिंग इन नांदेड. राहिलो आहे आय हॅव लिव्ड इन नांदेड. मी नांदेडमध्ये 2005 पासून राहत आहे. क्रिया केव्हा सुरू झाली? 2005 मध्ये. अद्याप कशी आहे? चालू आहे. आय हॅव बीन लिव्हिंग इन नांदेड सिन्स 2005. ह्याच्यामध्ये सिन्स केव्हा घ्यायचं, फॉर केव्हा घ्यायचं पाहूया थोडक्यात. आता पहा, सिन्स सिन्स घ्यायचं पॉइंट ऑफ टाइम. आता 2 तासाचा पॉइंट नाहीये, पिरियड आहे. फॉर घ्यायचं पिरियड ऑफ टाइम. 2 तास पिरियड आहे, पण 2 वाजेपासून पॉइंट आहे. लक्षात घ्यायचं. जस्ट मिनिट, आता तुम्हाला आयडिया येऊन जाईल. सिन्स घ्यायचं पॉइंट ऑफ, निश्चित वेळ आणि वेळेचा कालावधी. संडे, मंडे, ट्यूजडे, 2 PM, 5 PM, 1985 हे सगळं काय झालं? पॉइंट ऑफ टाइम. तेव्हा काय घ्यायचं? सिन्स. निश्चित वेळ. 2 वाजता ही निश्चित वेळ आहे. 1985 निश्चित वेळ आहे. मॉर्निंग निश्चित वेळ आहे. काय घ्यायचं? सिन्स. आणि फॉर केव्हा घ्यायचं? 2 तास कालावधी आहे, 5 तास कालावधी आहे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, सकाळपासून नाही, 10 वर्षे, 12 वर्षे, 15 वर्षे, 4 तास, 5 तास, जे न्यूमरिकल आहे, संख्यावाचक कालावधी आहे, त्याला घ्यायचं फॉर घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल सिन्स मंडे. मंडे काय? एक्झॅक्ट आहे, पण 4 दिवस फॉर 4 days. येस्टरडे पॉइंट ऑफ टाइम आहे, त्यामुळे काय घेतलं? सिन्स. 1945 सिन्स. अरायवल तसे निश्चित वेळ आहे, अरायवल आगमनाची, सिन्स. आणि 15 ऑगस्ट काय आहे? सिन्स. निश्चित वेळ संडे, मंडे, ट्यूजडे, 1985, 8 AM, 8 PM, सॅटरडे, येस्टरडे, मॉर्निंग हे काय निश्चित आहे, त्यावेळेस काय घ्यायचं? सिन्स. 10 तास, 12 तास, 15 तास, 20 तास, 4 तास, 5 तास, 15 वर्षे, 20 वर्षे, हे सगळे काय घ्यायचं? फॉर. इंटरेस्टिंग. आता फॉर एक्झाम्पल मी नांदेडमध्ये 1985 पासून राहतो. 1985 पासून राहतो. आता 1985 काय निश्चित सिन्स आहे. आय हॅव बीन लिव्हिंग नांदेड सिन्स 1985. आणि तेच वाक्य मी नांदेडमध्ये 40 वर्षापासून राहतो. आय हॅव बीन लिव्हिंग इन नांदेड फॉर 40 years. फॉर केव्हा घ्यायचं? पिरियड ऑफ टाइम, कालावधी. आणि निश्चित काय घ्यायचं? सिन्स. तो सकाळपासून अभ्यास करत आहे. ही हॅज बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. सिन्स मॉर्निंग. आणि तेच वाक्य तो 5 तास अभ्यास करत आहे. ही हॅज बीन स्टडिंग फॉर 5 hours. करेक्ट. सिन्स निश्चित आणि फॉर कालावधी. करेक्ट. तो 2 वाजल्यापासून अभ्यास मूवी पाहते समजा. ही हॅज बीन वॉचिंग मूवी सिन्स 2 PM. 2 वाजताच काय निश्चित आहे, तेच 3 तासून पाच आहे. ही हॅज बीन वॉचिंग मूवी फॉर 3 hours. आयडिया आली? हा, पुन्हा रिव्हिजन घेतो मी. सिन्स केव्हा घ्यायचं? पॉइंट ऑफ टाइम, निश्चित. आणि फॉर केव्हा घ्यायचं? पिरियड ऑफ टाइम, कालावधी. डू यू अंडरस्टँड? दॅट इज द ब्युटी. करेक्ट. पुन्हा एकदा, मी मुंबईमध्ये 20 वर्षापासून राहतो. आता 20 वर्ष काय आहे? कालावधी आहे. 20 वर्ष, 30 वर्ष, 15 दिवस, 20 दिवस, 15, हे काय झालं? फॉर. आय हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 20 years. आणि तेच वाक्य 2000 पासून मुंबई राहतो. आय हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2000. मग सिन्स केव्हा घ्यायचं? पॉइंट ऑफ टाइम. आणि फॉर केव्हा घ्यायचं? पिरियड ऑफ टाइम. डू यू अंडरस्टँड? दॅट इज द ब्युटी. आय होप यू अंडरस्टँड. तर पुन्हा त्या फॉर्म्युला काय? हॅज ऑफ प्लस बीन प्लस ING. उपयोग केव्हा? जी क्रिया भूतकाळात सुरू झाली, अद्याप चालू आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पहा ना, मी शिकवतो, आय टीच, रेग्युलर ॲक्शन. शिकवत आहे, क्रिया चालू आहे, आय एम टीचिंग. शिकवलं आहे, क्रिया आता संपली, आय हॅव टॉट. सकाळपासून शिकवत आहे, आय हॅव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग. तो रडत आहे, ही इज क्राईंग. पण तेच वाक्य 2 तासापासून रडत आहे, ही हॅज बीन क्राईंग फॉर 2 hours. करेक्ट. तो पळत आहे, ही इज रनिंग, पळत आहे. तेच वाक्य 15 मिनिटापासून पळत आहे, ही हॅज बीन रनिंग फॉर 15 minutes. करेक्ट. मी देवाला प्रार्थना करत आहे, आय एम प्रेइंग टू गॉड.
तेच वाक्य, मी 2 वर्षापासून देवाला प्रार्थना करत आहे. आय हॅव बीन प्रेइंग टू गॉड फॉर 2 इयर्स. इंटरेस्टिंग. तर दोन्हीमध्ये फरक कळाला. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे फक्त क्रिया चालू, आणि पण क्रिया सुरू झाली भूतकाळात, अद्याप चालू आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चला लास्ट डिव्हिजन घेऊया. तो अभ्यास करतो, ही स्टडीज. अभ्यास करत आहे, ही स्टडिंग. अभ्यास केला आहे, ही हॅज स्टडीड. सकाळपासून करत आहे, हे पहा, ही हॅज बीन स्टडिंग. सकाळपासून, सिन्स मॉर्निंग. सिन्स केव्हा घ्यायचं? पॉईंट ऑफ टाइम. आणि फॉर केव्हा घ्यायचं? पिरियड ऑफ टाइम. हा दोन्हीमध्ये फरक समजून घ्या, प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. तो अभ्यास करत आहे, ही स्टडिंग. अभ्यास फक्त करत आहे, क्रिया चालू. तेच वाक्य 2 तासून करत आहे, ही हॅज बीन स्टडिंग फॉर 2 hours. इंटरेस्टिंग. तो बोलवत आहे, ही इज कॉलिंग. फक्त बोलवत आहे, ही इज कॉलिंग. पण 2 वर्षापासून बोलवत आहे, ही हॅज बीन कॉलिंग फॉर 2 years. फॉर का? 2 वर्षाचा कालावधी आहे. पण 2020 पासून बोलत आहे, ही हॅज बीन कॉलिंग सिन्स 2025. कळालं? दॅट इज अ ब्युटी. अगेन लास्ट, थोडं जास्त समजण्यासाठी, मी देवाची प्रार्थना करतो, आय प्रे टू गॉड. प्रार्थना करत आहे, आय एम प्रेइंग टू गॉड. प्रार्थना केली आहे, आय हॅव प्रेड टू गॉड. मी कालपासून प्रार्थना करत आहे, आय हॅव बीन प्रेइंग टू गॉड सिन्स येस्टरडे. मला वाटतं प्रेझेंट टेन्स हे पूर्ण सॉकेट संपलं. पहिला कोणता? सिंपल प्रेझेंट टेन्स, तो हसतो, ही लॉफ्स. दुसरा कोणता? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तो हसत आहे, ही इज लॉफिंग. तिसरा कोणता? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ, तो हसला आहे, ही हॅज लॉफ्ड. 2 तासापासून हसत आहे, ही हॅज बीन लॉफिंग फॉर 2 hours. करेक्ट. हे झालं प्रेझेंट टेन्सचे पूर्ण व्हिडिओज, पूर्ण सॉकेट. आता आपण जात आहोत पास्ट टेन्सकडे. मला वाटतं प्रेझेंट टेन्सचे 4 हे कळाले. त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हे महत्त्वाचं, येस केव्हा लावायचं हे लक्षात घ्या. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे क्रिया डोळ्यासमोर चालू आहे, तेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आय एम इज आर आय एन जी. जी क्रिया नुकतीच पूर्ण झाली 0 सेकंदापासून 10 मिनिटापर्यंत, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅज ऑफ प्लस पीपी. पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3. आणि जी क्रिया भूतकाळात सुरू झाली पण अद्याप चालू आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर्म्युला काय? हॅज ऑफ प्लस बीन प्लस आय एन जी. आणि सिन्स केव्हा वापरायचं? पॉईंट ऑफ टाइम. आणि फॉर केव्हा वापरायचं? पिरियड ऑफ टाइम. मला वाटतं याच्याबद्दल तुम्ही जास्त प्रॅक्टिस करावी, आणि शुअरली हे 4ही टेन्स फार महत्त्वाचे आहेत. आता आपण जातो सिंपल पास्ट टेन्सकडे. नेक्स्ट स्क्रीन फ्रेंड्स. सिन्स केव्हा घ्यायचं? पॉईंट ऑफ टाइम. आणि फॉर केव्हा घ्यायचं? पिरियड ऑफ टाइम. आता एक छोटीशी एक्सरसाइज आहे, पाहूया. हाऊ मच हॅव यू ग्रास्प? तुम्ही किती ग्रास्प केलात ते सांगा बरं. पहिले काय येईल? 2010. सिन्स की फॉर? 2010 इज पॉईंट ऑफ टाइम, दॅट्स वाय सिन्स जर आन्सर असेल तर राईट. ओके. नेक्स्ट 20 days सांगा, फॉर की सिन्स? आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. ड्युरेशन आहे, पिरियड ऑफ टाइम आहे, आन्सर काय येईल? फॉर. ओके. नेक्स्ट वन, मॉर्निंग. हां, सिन्स की फॉर? मॉर्निंग एक्झॅक्ट पॉईंट आहे, काय आलं पाहिजे? सिन्स यायला पाहिजे. करेक्ट. नेक्स्ट 3 hours. बोला काय येतं? ड्युरेशन आहे, पिरियड ऑफ टाइम आहे, काय आन्सर आहे? फॉर. करेक्ट. नेक्स्ट 10 years सांगा, सिन्स की फॉर? पटकन. फॉर. का? पिरियड ऑफ टाइम आहे. ओके. चला नेक्स्ट, लास्ट नाईट. सिन्स की फॉर? ओके, सिन्स. राईट. का? पॉईंट ऑफ टाइम आहे. पुढे मेनी इयर्स. मेनी इयर्स. हां, फॉर की सिन्स? फॉर. ओके, गुड. 8 o'clock. ही हॅज बीन इयर डॅश 8 o'clock. सिन्स. राईट. का? 8 o'clock निश्चित पॉईंट आहे. पुढे 2 weeks. फॉर की सिन्स? 2 weeks. ड्युरेशन आहे, पिरियड ऑफ टाइम आहे, आन्सर काय येतं? फॉर. बरं, पुढे 2 weeks. फॉर की सिन्स? फॉर. गुड. का? 2 weeks. ड्युरेशन आहे, पिरियड ऑफ टाइम आहे. आणि लास्ट फर्स्ट वीक. आता पहा 10 week, सॉरी 2 weeks झाला, आता फर्स्ट वीक. फर्स्ट वीक ही हॅज बीन इयर डॅश फर्स्ट वीक. सिन्स. का? पॉईंट ऑफ टाइम आहे. तर मला वाटतं सिन्स आणि फॉरमध्ये फरक कळाला असेल. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस टेन्स. ओके. आता आपण घेणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स भूतकाळ, साधा भूतकाळ. आतापर्यंत तुम्ही काय म्हटलात? मी अभ्यास करतो, आय स्टडी. मी अभ्यास करत आहे, आय एम स्टडिंग. मी अभ्यास केला आहे, आय हॅव स्टडीड. सकाळपासून करत आहे, आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. पण आता वाक्य बदललं. आता तुम्ही जातात भूतकाळामध्ये, मी अभ्यास केला. मी अभ्यास करतो नाही, मी केला. तो रडतो नाही, तो रडला. करेक्ट. तो येतो, तो आला. आम्ही बोलवतो, आम्ही बोलवलं.
0 सेकंद पासून 5 ते 10 मिनिटापर्यंत जे झालं ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परंतु 10 मिनिटापासून, ऐका व्यवस्था, 10 मिनिटापासून, पुन्हा एकदा ऐका व्यवस्थित, 10 मिनिटापासून, मागच्या 10 मिनिटापासून, पुन्हा एकदा ऐका व्यवस्थित, मागच्या 10 मिनिटापासून ते पृथ्वीच्या बिगिनिंगपर्यंत, आरंभपर्यंत जे झालं त्याचं तो टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स. केव्हा असतो? आय केम लास्ट संडे. केव्हा आय केम लास्ट वीक. केव्हा असतो? आय केम लास्ट मंथ. ओके. केव्हा आय केम 2020. केव्हा असतो? आय केम 2010. केव्हा घडलं? इट हॅपन 1945. केव्हा झालं? यू नो इट हॅपन इन 1910. महर्षी व्यास रोट महाभारता. केव्हाची गोष्ट आहे? म्हणजे 10 मिनिटापासून ते पृथ्वीच्या बिगिनिंगपर्यंत महर्षी व्यास रोट महाभारता. कुठेपर्यंत? पास्ट टेन्सपर्यंत. बरोबर आहे ना? महर्षी व्यास रोट महाभारता. येस. महर्षी वाल्मिकी रोट रामायणा. कुठेपर्यंत आहे पहा. म्हणजे 10 मिनिटापासून जे झालं पृथ्वीच्या बिगिनिंगपर्यंत. फर्स्ट अमिबा अपियर्ड इन दिस वर्ल्ड. असं माझ्या ऐकण्यात आहे. अमिबा अपियर्ड इन दिस वर्ल्ड और अमीबा केम टू एग्जिस्टेंस. तर यानंतर पक्का लक्षात ठेवायचं, पूरे इंग्लिश पे राज करता है टेन्स और पूरे टेन्स पे राज करता है सिंपल पास्ट टेन्स. कोणता? सिंपल पास्ट टेन्स. राईट. तर यानंतर लक्षात ठेवायचं 0 सेकंद ते 15 किंवा 10 मिनिटापर्यंत जे झालं ते प्रेझेंट परफेक्ट केव्हा आला? तो आत्ताच आला आहे. ही हॅज कम. परंतु तो 15 मिनिटापूर्वी आला. ही केम 15 मिनिट्स बिफोर. 10 ते 15 मिनिटापासून ते पृथ्वीच्या अंतपर्यंत जे झालं ते काय आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. फॉर्म्युला काय मग? एस प्लस व्ही टू. आणि वापरायचं केव्हा? फॉर एनी पास्ट ॲक्शन. पास्ट ॲक्शन भूतकाळातील क्रिया सांगण्यासाठी. मग ते कालची राहो, परवाची राहो, तेरवाची राहो आणि केव्हाची राहो, किंवा तेव्हाची राहो. करेक्ट. ब्रिटिश केम टू इंडिया. केव्हाची गोष्ट आहे? एस प्लस व्ही टू. सब्जेक्ट प्लस व्ही टू. व्ही टू माहिती आहे ना? टेक, टूक, टेकन. टेक, टूक. टेक, व्ही वन, टूक, व्ही टू. ब्रिंग, ब्रॉट. बाय, बॉट. कॅच, कॉट. अशा प्रकारे. करेक्ट. तर देर आर मेनी एक्झाम्पल्स. वन मोर एक्झाम्पल देर. आय मेन्शन अबाउट इट. मी मेन्शन केलं. मग ते कालची गोष्ट राहो, परवाची राहो, केव्हा. मग तुम्ही लिहू शकता आय मेन्शन येस्टरडे. वेळेचं बंधन आहे त्यामध्ये. पुढे ते टोल्ड लाय. त्याने खोटं बोललं. नेक्स्ट, शी फिनिश द वर्क. तिनं काम पूर्ण केलं. मग ते कालचं राहो, परवाचं राहो, केव्हा तर तुम्ही ऍड करू शकता. शी फिनिश द वर्क लास्ट संडे. करेक्ट. तुम्ही ऍड करू शकता. नेक्स्ट, दे स्पोक द ट्रूथ. आता दे स्पोक द ट्रूथ वेन तुम्ही ऍड करू शकता. व्हाय डिड यू कम हिअर? मग ते क्वेश्चन निघा. व्हाय डिड यू आस्क मी? व्हाय डिड यू कम लास्ट संडे? व्हाय डिड यू डू लेझीनेस? करेक्ट. नेक्स्ट, डिड यू आस्क मी? तुम्हाला विचारलं का? मग ते येस नो क्वेश्चन. डिड यू कम लास्ट संडे? मागच्या रविवार तू आला. डिड यू हेल्प मी? तुम्हाला मदत केलीस? मग ते काय राहू. आता पुन्हा रिव्हिजन घेऊया. बी रेडी फॉर दॅट. मग पुन्हा रिपीट करतो. सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय? एस प्लस व्ही टू. उपयोग केव्हा करायचा? भूतकाळातील क्रियेसाठी. वेळेचं बंधन नाही. 15 मिनिटापासून ते पृथ्वीच्या आरंभपर्यंत, सुरुवातीपर्यंत जे झालं ते काय आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. फार सिंपल भाषेत सांगितलं तुम्हाला मी. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल मी शिकवतो. आय टीच. शिकवत आहे. आय एम टीचिंग. शिकवलं आहे. आय हॅव टॉट. सकाळपासून शिकवत आहे. आय हॅव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तेच वाक्य मी शिकविलं. आय टॉट. करेक्ट. तो खेळतो. ही प्लेज. पण तेच वाक्य तो खेळला. ही प्लेड. तो येतो. ही कम्स. तो आला. ही केम. तो रडतो. ही क्राईज. तो रडला. ही क्राईड. मी विचारतो. आय आस्क. मी विचारलं. आय आस्क्ड. बरोबर आहे. मी भाजीपाला आणतो. आय ब्रिंग व्हेजिटेबल्स. मी भाजीपाला आणला. आय ब्रॉट व्हेजिटेबल्स. मी विचारतो. आय आस्क अ क्वेश्चन. मी प्रश्न विचारला. आय आस्क्ड अ क्वेश्चन. करेक्ट. ते बोलवतात. दे कॉल. त्यांनी बोलवलं. दे कॉल्ड. इंटरेस्टिंग. मी ऑप्शन घेतो. आय टेक ऑप्शन. मी ऑप्शन घेतलं. आय टूक ऑप्शन्स. जे काय असेल ते. फरक कळाला का? येस. तो झाला सिंपल पास्ट टेन्स. आता यानंतरचा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. चालू भूतकाळ. नावामध्येच मिनिंग आहे. भूतकाळात क्रिया काय होती? चालू भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता पहा ना, तुम्ही बोलताना म्हणता मी जेव्हा तुझ्या घरी आलो तू खेळत होतास किंवा टीव्ही पाहत होतास. क्रिया काय होती? चालू होती. मी जेव्हा पोहोचलो ते खेळत होते. क्रिया काय होती? चालू होती. मी जेव्हा घरी गेलो आई स्वयंपाक करत होती. क्रिया काय होती? चालू होती. फरक कळाला? अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस वन. आय एम राईट? हां. मग आता पुन्हा प्रॅक्टिस करूया आपण. मी विचारतो. आय आस्क. मी विचारत आहे. आय एम आस्किंग. मी सुरुवातीपासून घ्यायला लागलो.
मी विचारलं आहे, आय हॅव आस्क्ड. सकाळपासून विचारत आहे, आय हॅव बीन आस्किंग सिन्स मॉर्निंग. हा तेच वाक्य मी विचारलं, आय आस्क्ड. पण तेच वाक्य मी विचारत होतो, आय वॉज आस्किंग. तो रडत होता, ही वॉज क्राईंग. तो पळत होता, ही वॉज रनिंग. टीचर प्रश्न विचारत होते, द टीचर वॉज आस्किंग क्वेश्चन्स. आम्ही उत्तर देत होतो, वी वर आन्सरिंग. मी स्टोरी सांगत होतो, आय वॉज टेलिंग अ स्टोरी. ती रडत होती, शी वॉज क्राईंग. मुलं ऐकत होते, द बॉईज वर लिसनिंग. मुलं विचारत होते, दे वर आस्किंग. क्रिया काय होती? चालू होती. मग फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस आयएनजी. वॉज कोणाला घ्यायचं? एक क्वेश्चनला. आणि वर कोणाला घ्यायचं? अनेक क्वेश्चनला. हे दोन्ही सख्य भाऊ आहे. एक क्वेश्चनला वॉज, ही वॉज. आणि अनेक क्वेश्चनला वर, दे वर. आय वॉज, दे वर. द बॉय वॉज, द बॉईज वर. द गर्ल वॉज, द गर्ल्स वर. मग क्रियापदाला आयएनजी जेव्हा घेतो तो टेन्स कोणता बनतो? पास्ट कंटिन्युअस टेन्स. वापर केव्हा, उपयोग केव्हा करायचा? टू एक्सप्रेस अन ऍक्शन गोइंग ऑन इन पास्ट ॲट अ पर्टिक्युलर टाइम. जी क्रिया भूतकाळात एका वेळी चालू होती, भूतकाळात चालू होती, भूतकाळात चालू होती, भूतकाळात चालू होती, चालू होती, तेव्हा काय घ्यायचं? पास्ट कंटिन्युअस टेन्स. पाऊस पडत होता, इट वॉज रेनिंग. ते खोटं बोलत होते, दे वर टेलिंग लाईज. मी खरं बोलत होतो, आय वॉज स्पीकिंग द ट्रूथ. देवाची प्रार्थना करत होतो, आय वॉज प्रेइंग टू गॉड. डॉक्टर पेशंट तपासत होते, डॉक्टर वॉज चेकिंग द पेशंट. डॉक्टर ऑपरेशन करतो, डॉक्टर वॉज डुईंग ऑपरेशन और वॉज ऑपरेटिंग द पेशंट. मी गाडी चालवत होतो, आय वॉज ड्रायव्हिंग द व्हेकल. करेक्ट. आता हेच वाक्य पुन्हा रिपीट घेऊया. मी गाडी चालवतो, आय ड्राईव्ह. गाडी चालवत आहे, आय एम ड्रायव्हिंग. गाडी चालवली आहे, आय हॅव ड्रिव्हन. सकाळपासून चालवत आहे, आय हॅव बीन ड्रायव्हिंग सिन्स मॉर्निंग. मी गाडी चालवली, आय ड्रो दी व्हेकल. मी चालत होतो, आय वॉज ड्रायव्हिंग दी व्हेकल. हे सगळे वाक्य सारखे आहेत का? नाही, ऑफकोर्स. हे झालं तुमचा पास्ट कंटिन्युअस टेन्स. कोणता? पास्ट कंटिन्युअस. अर्ध्यामध्ये टेन्स आला होता. आता पुढचं लेट्स पुढची स्लाइड घेऊया आता. वेलकम टू पार्ट सेकंड ऑफ दिस सेशन. आतापर्यंत आपण काय पाहिलं? प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 2. आता एक युनिक टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. हां, या ठिकाणी बरेच लोक फ्लॉप होतात इंग्लिश बोलताना, कारण कन्सेप्ट क्लिअर नसतात. आतापर्यंत तुम्ही काय म्हटलात? मी शिकवितो, आय स्टडी. मी शिकत आहे, शिकवतो म्हणजे आय टीच. शिकवित आहे, आय एम टीचिंग. शिकवलं आहे, आय हॅव टॉट. सकाळपासून शिकवत आहे, आय हॅव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग. बरोबर आहे? पास्ट टेन्समध्ये या. शिकवलं, आय टॉट. शिकवत होतो, आय वॉज टीचिंग. हां, आता थोडंच थांबायचं. शिकवलं होतं, मी शिकवलं, आय टॉट. पण शिकवलं होतं, शिकवलं होतं म्हणजे क्रिया भूतकाळात सुरू, पास्ट म्हणजे संपली, पण परफेक्शन आणि परिपूर्णता टाइम के साथ त्याला काय म्हणतात? पास्ट परफेक्ट, पूर्ण भूतकाळ. करेक्ट. आता तो आला, आला होता. तो रडला, रडला होता. तो पास झाला, पास झाला होता. त्यानं बोलवलं, बोलावलं होतं. त्याने विचारलं, विचारलं होतं. दोन्हीमध्ये फरक आहे. हाच फरक म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट मध्ये आहे. तो आला, ही केम. आला होता, हॅड कम. रडला, क्राईड. रडला होता, हॅड क्राईड. त्याने विचारलं, ही आस्क्ड. विचारलं होतं, ही हॅड आस्क्ड. आम्ही बोलवलं, वी कॉल्ड. आम्ही बोललो होतं, वी हॅड कॉल्ड. कळालं? अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस टेन्स. आला, आला होता. रडला, रडला होता. बोलवलं, बोललो होतं. शिकवलं, शिकवलं होतं. शिकला, शिकला होता. करेक्ट. तर आता लक्षात घ्या, तो आला. आता केव्हा आला माहिती नाहीये. 15 मिनिटापासून ते अगदी अनलिमिटेडच्यापर्यंत आला असेल, सॉरी. पण आला होता म्हणजे काय? इनडायरेक्ट एक टेन्स, एक टाइम लपलेला आहे. तो शिकला, केव्हा शिकला माहित नाही, भूतकाळातील क्रिया. पण शिकला होता, त्यात एक परफेक्शन आहे, परिपूर्णता आहे, एक टाइम लपलेला आहे. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. करेक्ट. त्यांनी मदत केली, केव्हा केली माहित नाही, भूतकाळात केली, ठीक आहे. मग काल केली, परवा केली, केव्हा केली, वी आर नोवेअर कन्सर्न. परंतु त्यांनी मदत केली होती, या वाक्यामध्ये टाइम लपलेला आहे. अँड दिस इज कॉल्ड एज पास्ट परफेक्ट टेन्स. याला काय म्हणतात? पूर्ण भूतकाळ. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस टेन्स. करेक्ट. डू अंडरस्टैंड? सो परंतु 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 पूरे इंग्लिश पे राज करता है टेन्स, और पूरे टेन्स पे राज करता है सिंपल पास्ट टेन्स. सहसा हा टेन्स वापरायचा नाही. मग तुम्ही विचाराल, शिकवता कशाला? केव्हा वापरायचं सांगतो मी तुम्हाला. दिवसभर सिंपल पास्ट टेन्स वापरा, पण पास्ट परफेक्टच्या नादी लागायचं नाही. मग वापरायचं केव्हा? ऐका. रूल नंबर 1. रूल नंबर 1. टू एक्सप्रेस पास्ट ॲक्शन यूज सिंपल पास्ट. एक भूतकाळातील क्रिया सांगण्यासाठी दिवसभर सिंपल पास्ट वापरायचे. एस प्लस V2. ही केम, ही आस, ही क्राईड, ही टोल्ड, ही स्पोक,
एक्सेट्रा. पण पास्ट परफेक्ट सहसा वापरायचं नाही. मी पास्ट परफेक्ट केव्हा वापरायचं? जेव्हा तोंडी एखादी ॲक्शन जोर देऊन तुम्हाला सांगायची आहे. अरे विसरलास का तू? मी तुला हेल्प केली होती. आय हॅड हेल्प यू. तो रडला होता. ही हॅड क्राईड. तोंडी हा. त्यानं बोलवलं होतं. ही हॅड कॉल्ड. आम्ही विचारलं होतं. वी हॅड आस्क. तो खोटं बोलला होता. ही टोल्ड अ लाय. तोंडी हा. लक्षात घ्या. करेक्ट. तो गेला होता. ही हॅड गॉन. त्याने विचारलं होतं. ही हॅड आस्क. तोंडी. मग रायटिंगमध्ये केव्हा? लक्षात घ्या. रायटिंगमध्ये दिवसभर पास्ट ॲक्शनला सिंपल पास्ट टेन्स वापरायचं. कोणता टेन्स वापरायचा? सिंपल पास्ट टेन्स. पण रायटिंगमध्ये पास्ट परफेक्ट केव्हा वापरायचं? जेव्हा दोन क्रिया भूतकाळात घडतात. जेव्हा दोन क्रिया भूतकाळात घडतात. दोन क्रिया भूतकाळात कसं घडतात? मी जाण्याच्या अगोदर ट्रेन गेली होती. पहिली क्रिया कोणती आहे? ट्रेन गेली होती. जेव्हा दोन क्रिया भूतकाळात घडतात. मी काही सांगण्याच्या अगोदर पप्पाने 2 मारले होते. पहिली कोणती आहे? पप्पाने 2 मारले होते. मी घरी पोहोचण्याच्या अगोदर आईने स्वयंपाक केला होता. पहिली क्रिया कोणती आहे? आईने स्वयंपाक केला होता. जेव्हा 2 पैकी पहिली क्रिया घडते, जेव्हा 2 क्रियेचा उल्लेख करतो मी पास्ट टेन्समध्ये आणि त्यातली पहिली जी क्रिया असते ती घ्यायची पास्ट परफेक्टमध्ये आणि दुसरी घ्यायची सिंपल पास्ट टेन्समध्ये. फक्त अगेन फक्त याच केसमध्ये पास्ट परफेक्ट वापरायचं. कोणत्या केसमध्ये? जेव्हा 2 क्रिया भूतकाळात घडतात. मी जाण्याच्या अगोदर ट्रेन गेली होती. 2 क्रिया घडल्या. पहिली क्रिया ट्रेन गेली होती. मी जाण्याच्या अगोदर आईने स्वयंपाक केला होता. आईने स्वयंपाक केला होता. बिफोर आय रीच मम्मी हॅड फिनिश कुकिंग. त्याच केसमध्ये पास्ट परफेक्ट. बाकी दिवसभर तुम्ही सिंपल पास्ट टेन्स घ्यायचं. काय घ्यायचं? सिंपल पास्ट टेन्स. कळलं? पास्ट परफेक्ट केव्हा घ्यायचं? तोंडी एखादं स्ट्रेस देऊन बोलताना आणि लिखाणामध्ये लिहिताना रायटिंगमध्ये केव्हा वापरायचं? जेव्हा 2 क्रिया घडतात पास्ट टेन्समध्ये. पहिली क्रिया पास्ट परफेक्ट, दुसरी सिंपल पास्ट टेन्स. बिफोर आय वेंट द ट्रेन हॅड लेफ्ट. बिफोर आय एक्सप्लेन पप्पा हॅड स्लॅप्ड मी. बिफोर आय रीच मम्मी हॅड फिनिश कुकिंग. बिफोर आय रीच द क्लास हॅड बिगन. क्लास सुरू झाला होता. हॅड बिगन. बिफोर आय एक्सप्लेन द टीचर हॅड टेकन डिसिजन. मी एक्सप्लेन करायच्या अगोदर टीचर डिसिजन घेतला होता. पहिली क्रिया. करेक्ट. डॉक्टर पोहोचण्याच्या अगोदर पेशंट मेला होता. बिफोर द डॉक्टर रीच द पेशंट हॅड डाईड. इंटरेस्टिंग. मी जाण्याच्या अगोदर मित्रांनी केक कट केला होता. पहिली क्रिया कोणती आहे? मित्रांनी केक कट केला होता. बिफोर आय रीच माय फ्रेंड हॅड कट द केक. कळालं? पुन्हा रिपीट करतो. दिवसभर पास्ट ॲक्शनला कोणता टेन्स घ्यायचा? सिंपल पास्ट टेन्स. व्हेरी गुड. आणि पास्ट परफेक्ट घेताना ओरल तोंडी बोलताना स्ट्रेस देताना एखादी क्रिया परिपूर्ण सांगताना पास्ट परफेक्ट. आय हॅड टोल्ड यू यार. ही हॅड कम. आय हॅड गिवन यू मनी. तोंडी. पण लिखाणामध्ये जेव्हा 2 क्रिया घडतात फक्त त्याच केसमध्ये पास्ट परफेक्ट वापरायचं आणि 2 क्रियेपैकी जी पहिली क्रिया घडते ती पास्ट परफेक्ट आणि दुसरी क्रिया सिंपल. आता पाहा, बिफोर आय रीच द ट्रेन हॅड लेफ्ट. पहिली क्रिया कोणती? ट्रेन गेली होती. द ट्रेन हॅड लेफ्ट. मी पोहोचलो नंतर बिफोर आय रीच्ड. कळालं? अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस टेन्स. आय होप यू अंडरस्टँड. सॉरी. करेक्ट. मी जाण्याच्या अगोदर क्लास सुरू झाला होता. पहिली क्रिया कोणती? क्लास सुरू झाला होता. बिफोर आय रीच बिफोर आय वेंट द क्लास हॅड बिगन. फक्त याच केसमध्ये पास्ट परफेक्ट घ्यायचं. बाकी जनरल सेन्समध्ये दिवसभर कोणता टेन्स घ्यायचा? सिंपल पास्ट टेन्स. आय रिपीट इन इंग्लिश. When 2 action took place in past, out of the 2, first should be in past perfect and second should be in simple past tense. And that is the beauty of this tense. Correct? I hope you understand. Correct? तर आता पुन्हा पूरे इंग्लिश पे राज करता है टेन्स और पूरे टेन्स पे राज करता है सिंपल पास्ट टेन्स. पास्ट परफेक्ट. ओके 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 ओके. करेक्ट. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ दिस पास्ट परफेक्ट. कळालं? तर पुन्हा फॉर्म्युला काय म्हणतं? एस प्लस हॅड प्लस पीपी. जस्ट अ मिनिट. पास्ट परफेक्ट. एस प्लस हॅड प्लस पीपी. पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल. करेक्ट. आणि वापरायचं केव्हा? टू एक्सप्रेस एन ॲक्शन फिनिश इन पास्ट पर्टिक्युलर टाइम. जी क्रिया एका भूतकाळात एका विशिष्ट वेळी पूर्ण होते त्यावेळेस काय वापरायचं? पास्ट परफेक्ट वापरायचं. बोलवलं? ही कॉल्ड. बोलवलं होतं? ही हॅड कॉल्ड. रडला? ही क्राईड. रडला होता? हॅड क्राईड. इंटरेस्टिंग. त्या केसमध्ये. नेक्स्ट. हां, हे महत्वाचं आहे. When 2 action took place in past, out of the 2, first action should be in past perfect and second action should be in simple past. मी तुम्हाला समजून सांगितलं. जेव्हा 2 क्रिया भूतकाळात घडतात, 2 पैकी पहिली क्रिया पास्ट परफेक्ट आणि दुसरी क्रिया सिंपल पास्ट. आता पहा, फॉर एक्झाम्पल, द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर वी वेंट. ट्रेन गेली होती. पहिली क्रिया. आम्ही पोहोचलो नंतर. दे हॅड गॉन बिफोर आय रीच. त्यांनी गेले होते बिफोर. मी नंतर पोहोचलो बट दे हॅड गॉन बिफोर दॅट. फक्त आणि फक्त याच केसमध्ये पास्ट परफेक्ट वापरायचं. बाकी नो 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 नॉट ॲट ऑल. नेक्स्ट. द पेशंट हॅड डाईड बिफोर द डॉक्टर. डॉक्टर नंतर आले. पेशंट पहिलेच मेला होता. हॅड डाईड.
पहिली क्रिया पास्ट परफेक्ट, दुसरी सिंपल पास्ट टेन्स. नेक्स्ट, दे हॅड रिॲक्टेड बिफोर आय एक्सप्लेन. मी एक्सप्लेन करायच्या अगोदर त्याने रिॲक्ट केलं होतं. दे हॅड रिॲक्टेड. महत्वाचा फरक कळाला, यानंतर विसरायचं नाही. पुन्हा सांगतो मी. तो शिकतो, ही स्टडीज. शिकत आहे, ही स्टडिंग. शिकला आहे, ही हॅज स्टडीड. सकाळपासून शिकत आहे किंवा ही हॅज बीन लर्निंग किंवा स्टडिंग सिन्स मॉर्निंग. तो शिकला, ही स्टडीड. शिकत होता, ही वॉज स्टडिंग. शिकला होता, ही हॅड स्टडीड. म्हणजे अभ्यास केला होता आपल्या भाषेमध्ये. करेक्ट. नेक्स्ट, मी विचारतो, आय आस्क. विचारत आहे, आय एम आस्किंग. विचारला आहे, आय हॅव आस्क्ड. दोन समजीवर विचारत आहे, आय हॅव बीन आस्किंग फॉर 2 days. फॉरेन सेन्समध्ये फरक कळाला. मी विचारलं, आय आस्क्ड. विचारत होतो, आय वॉज आस्किंग. विचारलं होतं, आय हॅड आस्क्ड. डू अंडरस्टँड? येस. आता याच्यानंतर पास्ट मधला शेवटचा टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फरक समजून घ्या. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. येस, फरक समजून घ्या. काय होतं माहिती आहे का? आता तुम्ही काय म्हणलं, तो टीव्ही पाहत होता. पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. पण तेच वाक्य म्हणजे ही वॉज वॉचिंग टीव्ही. पण तेच वाक्य, तो काल 3 तास टीव्ही पाहत होता. हे आहे चालू पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. फरक आहे ना, फक्त टीव्ही पाहत होता वॉज वॉचिंग, पण 3 तास पाहत होता हॅड बीन वॉचिंग. करेक्ट. सुंदर नाचत होता, सुंदर वॉज डान्सिंग. तेच वाक्य, सुंदर 3 तास नाचत होता, सुंदर हॅड बीन डान्सिंग. जेठालाल होळी खेळत होता, जेठालाल वॉज प्लेइंग होली. पण जेठालाल सकाळपासून संध्याकाळपर्यंत होळी खेळत होता. जेठालाल हॅड बीन प्लेइंग होळी फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग. एनी प्रॉब्लेम? येस. दयाभाभी नाचत होती, दयाभाभी वॉज डान्सिंग. पण दयाभाभी 3 तास नाचत होती. दयाभाभी हॅड बीन डान्सिंग फॉर 3 hours. म्हणजे तुमचे आवडते कॅरेक्टर्स. करेक्ट. मी शिकवत होतो, आय वॉज टीचिंग. फक्त शिकवत होतो, क्रिया चालू होती. पण तेच वाक्य, मी काल 4 तास शिकवत होतो. आय हॅड बीन टीचिंग फॉर 4 hours. फरक कळाला? करेक्ट. तो विचारत होता, ही वॉज आस्किंग. काल त्यानं तो 3 तास विचारत होता. yesterday he had been asking for 3 hours. फक्त विचारणे, वॉज आस्किंग. 4 तास हॅड बीन आस्किंग. इंटरेस्टिंग. आय होप यू अंडरस्टँड. मी देवाला प्रार्थना करतो, आय वॉज प्रेइंग टू गॉड. देवाला मी 1 महिना प्रार्थना करतो. आय हॅड बीन प्रेइंग टू गॉड फॉर अ मंथ. इंटरेस्टिंग. ट्रेनचं वाक्य येणार नाही याच्यामध्ये. मी पळत होतो, आय वॉज रनिंग. मी काल 3 तास पळत होतो. आय हॅड बीन रनिंग फॉर 3 hours. मी गाडी चालवत होतो, आय वॉज ड्रायव्हिंग. तेच वाक्य, मी काल सकाळपासून दुपारपर्यंत गाडी चालवत होतो. yesterday आय हॅड बीन ड्रायव्हिंग फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग. फक्त क्रिया चालू पास्ट कंटिन्युअस. पण ड्युरेशन काळ वेळ असेल तर, कालावधी असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आई स्वयंपाक करत होती, मदर वॉज कुकिंग. तेच, आई काल दिवसभर स्वयंपाक करत होती. मदर हॅड बीन कुकिंग थ्रू आउट द डे. फरक आहे ना, फक्त स्वयंपाक करणे वॉज कुकिंग, पण दिवसभर 7-8 तास हॅड बीन कुकिंग. इंटरेस्टिंग. दॅट्स अ ब्युटी. ओके. मग फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस आयएनजी. वापरायचं केव्हा? टू एक्सप्रेस अन ॲक्शन स्टार्टेड इन पास्ट ॲट अ पर्टिक्युलर टाइम अँड अप टू अ पर्टिक्युलर टाइम द ॲक्शन हॅड बीन गोइंग ऑन. मराठीमध्ये, भूतकाळात एके वेळी क्रिया सुरू झाली. भूतकाळात एका वेळी क्रिया सुरू झाली आणि एका वेळेपर्यंत चालू होती. 4 तास चालू होती, 5 तास चालू होती, 10 तास चालू, 10 दिवस चालू होती. अशा प्रकारे फक्त क्रिया चालू वॉज गोइंग ऑन, परंतु ड्युरेशन असेल हॅड बीन गोइंग ऑन. करेक्ट. फॉर एक्झाम्पल, आता येस, आता पहा, आय हॅड बीन रिडिंग बुक फॉर 2 hours. मी फक्त पुस्तक वाचत नव्हतो, 2 तास होतो. हॅड बीन रिडिंग. फक्त वाचणे वॉज रिडिंग, 2 तास हॅड बीन रिडिंग. फरक कळाला? दॅट्स ब्युटी. हे शिकत असताना तुम्ही स्वतःचे नोट्स काढा, स्वतः एक्झाम्पल तयार करा. म्हणजे काय होईल माहिती आहे का, तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. नेक्स्ट, शी हॅड बीन क्राईंग फॉर 2 days. 2 दिवस रडत होती. फक्त रडत होती वॉज क्राईंग, 2 दिवस हॅड बीन क्राईंग. आय हॅड बीन आस्किंग फॉर 3 days. फक्त विचारत होतो, आय वॉज आस्किंग, पण 3 days म्हणजे 3 दिवस आहे ना. हां, हॅड बीन आस्किंग फॉर 3 days. इंटरेस्टिंग. नेक्स्ट, शी हॅड बीन स्टडिंग फॉर 10 hours. ती 10 तास अभ्यास करत होती. फक्त अभ्यास करत होती, शी वॉज स्टडिंग, पण 10 तास हॅड बीन स्टडिंग. डू यू अंडरस्टँड? अँड दिस इज द ब्युटी. दॅट इज द ब्युटी ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट टेन्सचे झाले आता 4, प्रेझेंट टेन्स झाले 4. मी रिपीट करतो पुन्हा एकदा. मी शिकवतो, आय टीच. शिकवत आहे, आय एम टीचिंग. शिकवलं आहे, आय हॅव टॉट. सकाळपासून शिकवत आहे, आय हॅव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग. शिकवलं, टॉट.
शिकवत होतो, वॉज टीचिंग. शिकवलं होतं, आय हॅड टॉट. शिकवलं टॉट, शिकवलं होतं, हॅड टॉट. 3 तास शिकवत होतो, हॅड बीन टीचिंग. फक्त शिकवत होतो, आय वॉज टीचिंग, पण 3 तास हॅड बीन टीचिंग. फरक कळाला? हे झाले प्रेझेंट टेन्सचे 4 आणि पास्ट टेन्सचे 4. आता पुढचा टेन्स आहे फ्युचर टेन्स. लेट स्टार्ट. हॅलो डिअर फ्रेंड्स, फ्युचर टेन्स. आतापर्यंत काय पाहिलं? प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4. प्रेझेंट टेन्समध्ये पहिलं काय आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स. फॉर एक्झाम्पल आता पहा, तो रडतो, ही क्राईज. रडत आहे, ही इज क्राईंग. रडला आहे, ही हॅज क्राईड. 2 तासापासून रडत आहे पण 2 तासापूर्वी क्रिया सुरू झाली. ही हॅज बीन क्राईंग फॉर 2 hours. पास्ट टेन्स जाऊया. रडला, क्राईड. रडत होता, वॉज क्राईंग. रडला होता, हॅड क्राईड. काल 2 तास रडत होता पण 2 तास, हॅड बीन क्राईंग. आता पुढचा आहे तो रडेल. फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. तो येईल, तो पास होईल, तो डॉक्टर होईल, तो इंजिनियर होईल, बोलवतील, एक्सेट्रा एक्सेट्रा. एक लक्षात घ्यायचं, पुढच्या 5 मिनिटापासून, 5 नाही, 2 मिनिटापासून ते पृथ्वीच्या अंतपर्यंत, शेवटपर्यंत जे जे होईल ते सिम्पल फ्युचर. फार महत्त्वाचं टेन्स आहे बरं का आपल्या वापरण्यामध्ये. तुम्ही म्हणता ना, आय विल बिकम डॉक्टर, ही विल बिकम डॉक्टर. पुढच्या 1-2 मिनिटापासून ते पृथ्वीच्या अंतापर्यंत जे जे होईल ते काय आहे? सिम्पल फ्युचर. करेक्ट? तो उद्या येईल, ही विल कम टुमॉरो. पुढच्या वर्षी येईल, ही विल कम नेक्स्ट इयर. 2050 येईल, ही विल कम इन 2050. अशा प्रकारे. आणि त्याचं नाव आहे सिम्पल फ्युचर. मग त्यामध्ये फॉर्म्युला काय? विल प्लस शाल प्लस V1. विल शाल केव्हा वापरायचं व्हिडिओ तुम्हाला सांगितलं मागे मी. विल आणि शाल, सहसा शालला विसरून जा, विल लक्षात ठेवा, बात खतम. व्हेरी सिम्पल. आय विल, ही विल, शी विल, दे विल, एक विल. शाल विसरून जा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. क्रियापदाचं पहिलं रूप, फॉर एक्झाम्पल, आय विल कम टुमॉरो, आय विल आस्क आउट, शी विल बी हॅपी, दे विल हेल्प मी, आय शॅल डू इट, किंवा आय विल डू इट, आय विल टीच यू, यू विल स्पीक इंग्लिश, आय विल मेक यू परफेक्ट. अशा प्रकारे मग वापरायचे केव्हा? टू एक्सप्रेस फ्युचर ॲक्शन ऑर अन ॲक्शन दॅट इज अबाउट टू टेक प्लेस. भविष्यकाळात क्रिया होईल, भविष्यकाळात क्रिया होईल होईल होईल, तेव्हा काय वापरायचं? सिम्पल फ्युचर टेन्स. गॉट द पॉइंट? येस. तो येईल, ही विल कम. तो विचारेल, ही विल आस्क. ती डॉक्टर होईल, शी विल बिकम अ डॉक्टर. तो इंजिनियर होईल, ही विल बिकम अन इंजिनियर. आम्ही मुंबईला जाऊ, विल गो टू मुंबई. आता मुंबईला जाऊ, ते उद्या जाऊ, परवा जाऊ, ते काही इश्यू नाहीये. पुढच्या 2 मिनिटापासून ते पृथ्वीच्या अंतपर्यंत जे जे होईल, टाईमचं बंधन नाही. ते काय आहे? सिम्पल फ्युचर आहे. करेक्ट? तर पहा, मी शिकवतो, आय टीच. मी शिकवलं, आय टॉट. शिकवेन, आय विल टीच. त्याला इंग्लिश म्हणजे काय? हेच इंग्लिश आहे. मी विचारतो, आय आस्क. मी विचारलं, आय आस्क्ड. पास्ट टेन्स. विचारेन, आय विल आस्क. खतम. तो अभ्यास करतो, ही स्टडीज. तो अभ्यास केला, ही स्टडीड. तो अभ्यास करेल, ही विल स्टडी. तो रडतो, ही क्राईज. तो रडला, ही क्राईड. तो रडेल, ही विल क्राय. करेक्ट? आणि त्याला काय म्हणायचं? सिम्पल फ्युचर. भविष्यात जी क्रिया होईल, सिम्पल फ्युचर. त्यामुळे विल आणि शाल वापरायचं. विल आणि शालचं मी डिटेल तयार व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे. मागच्या आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. तुम्ही शालला विसरून जा, विल लक्षात ठेवलं तरी भरपूर झाला. क्लिअर? अँड दॅट इज द ब्युटी. ओके? आय होप यू अंडरस्टँड. तरी विल शालचं जर कन्फ्युज होत असेल तर बिलकुल एक मॉडेल्स नावाचा टॉपिक आहे आपल्या चॅनलवर, तेवढं तयारी करून घ्या आणि त्याच्यावरून विल शाल तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ओके? क्लिअर? मग यानंतर लक्षात घ्या, पुढच्या 2-3 मिनिटापासून ते पृथ्वीच्या अंतपर्यंत जे जे होईल ते कोणतं आहे? सिम्पल फ्युचर. करेक्ट? आता नेक्स्ट घ्या, फ्युचर कंटिन्युअस. नावामध्येच मिनिंग आहे. फ्युचरमध्ये क्रिया काय? कंटिन्युअस. भविष्यात क्रिया कशी होईल? चालू राहील. आता तुम्ही बोलताना म्हणता ना, उद्या यावेळेस मी ट्रेनमध्ये प्रवास करत असो. कंटिन्युअस. तुमच्या घरी कार्यक्रम असेल, उद्या यावेळेस आम्ही सगळे नाचत असो. कंटिन्युअस. उद्या रिझल्ट लागणार आहे, उद्या यावेळेस आम्ही रिझल्ट पाहत असो. कंटिन्युअस. रिझल्ट पाहीन नाही, पाहत असो. उद्या ट्रेनमध्ये जाईन नाही, जात असो. उद्या नाचू नाही, नाचत असो. करेक्ट? आता समजा तुम्ही मंदिरात जा, तिरुपतीला जातात. उद्या आम्ही तिरुपती जाऊ, ठीक आहे. उद्या आम्ही यावेळेस तिरुपतीला जात असेल, क्रिया चालू. पण केव्हा? भविष्यामध्ये. उद्या आमच्या घरी यावेळेस भरपूर धिंगाणा चालू असेल, कारण कार्यक्रम आहे. करेक्ट? उद्या यावेळेस मी मूवी पाहत असेल, क्रिया कशी? चालू. मूवी पाहीन नाही, पाहत असेल. ट्रेनमध्ये प्रवास करेन नाही, प्रवास करत असो. उद्या मी नाचू नाही, नाचत असो. जेव्हा फ्युचरमध्ये क्रिया चालू राहील असं सांगायचं असेल,
त्यावेळेस काय घ्यायचं, उद्या मला वाटतं येत्या रविवारी यावेळेस आम्ही खेळत असू. येस. येत्या रविवारी आम्ही मूव्ही पाहत असू यावेळेस. पाहत असू. मग फॉर्म्युला काय, विल शॅल प्लस बी प्लस आय एन जी. कारण क्रिया चालू म्हणजे आय एन जी लागलंच पाहिजे. सोबत काय पाहिजे, बिल पाहिजे. विल बी प्लस आय एन जी. टुमॉरो ॲट दिस आवर आय विल बी वॉचिंग मूव्ही. तेवढा उपयोग नाही, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. टुमॉरो ॲट दिस आवर आय विल बी ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन. टुमॉरो ॲट दिस आवर विल बी डान्सिंग. टुमॉरो ॲट दिस आवर विल बी चेकिंग रिझल्ट. करेक्ट. फॉर्म्युला मग वापरायचं किंवा टू एक्सप्रेस अन ॲक्शन गोईंग ऑन इन फ्युचर ॲट अ पर्टिक्युलर टाईम. फ्युचरमध्ये क्रिया होईल, चालू राहील असं सांगण्यासाठी. आता पहा ना, तो उद्या यावेळेस सॉरी तो अभ्यास करेल. अभ्यास करेल ठीक आहे, पण तेच वाक्य, तो उद्या यावेळेस अभ्यास करत असेल. क्रिया चालू. ट्रेनमध्ये जाऊ, नाही, ट्रेनमध्ये प्रवास करत असेल. आम्ही रिझल्ट पाहू, सिंपल फ्युचर, पण तेच वाक्य, आम्ही यावेळेस उद्या रिझल्ट पाहत असू. आणि सहसा याच्या वाक्यामध्ये काय येतं, ॲट दिस आवर येतं, ॲट दिस टाईम वगैरे येतं, लक्षात ठेवायचं. करेक्ट. तेवढासा महत्त्वाचा नाही, पण ठीक आहे. फ्युचर पर हां, हा टेन्स महत्त्वाचा आहे. फ्युचर परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आता पहा, तो डॉक्टर होईल, सिंपल फ्युचर, पण डॉक्टर झाला असेल, हे फ्युचर परफेक्ट. होईल केव्हा माहीत नाही, पण झाला असेल म्हणजे यामध्ये टाईम लपलेला आहे. 2050 पर्यंत तो फार मोठा माणूस झाला असेल, अशा प्रकारे. करेक्ट. त्याला हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पुढे घ्या, तो येईल, ही विल कम. आता केव्हा येईल माहित नाही, तुम्ही म्हणू शकता ही विल कम टुमॉरो जे असेल ते, पण उद्या संध्याकाळपर्यंत तो आला असेल. आला असेल, येईल नाही, आला असेल. तो डॉक्टर होईल, नाही, झाला असेल. आम्ही बोलावू, आम्ही बोलावला असेल. आम्ही बोलावू, विल कॉल. आय दॅट वी विल हॅव कॉल्ड देम. डॉक्टर होईल, डॉक्टर झाला असेल. त्याचं लग्न होईल, सिंपल फ्युचर, पण लग्न झाला असेल. ही विल हॅव मॅरिड. इंटरेस्टिंग. आम्ही मंदिरात जाऊ, विल गो टू टेम्पल. तेच वाक्य, मंदिरात गेला असेल, वी विल हॅव गॉन टू टेम्पल. दोन्हीमध्ये फरक कळाला. मग फॉर्म्युला काय आहे, विल शॅल प्लस हॅव प्लस पीपी. पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचं तिसरं रूप, टेक टूक टेकन, अशा प्रकारे. ब्रिंग ब्रॉट. फॉर्म्युला मग वापरायची केव्हा, टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच विल फिनिश इन फ्युचर ॲट अ पर्टिक्युलर टाईम. भविष्यात क्रिया एका वेळी पूर्ण होईल, का नावच पूर्ण आहे. सिंपल फ्युचरमध्ये क्रिया पूर्ण होईल नाही, तो डॉक्टर होईल, सिंपल फ्युचर, आणि तेच वाक्य डॉक्टर झाला असेल, फ्युचर परफेक्ट. सॉरी. इंटरेस्टिंग. तो येईल, आला असेल. रडेल, रडला असेल. मूव्ही पाहू, मूव्ही पाहिला असेल, अशा प्रकारे. आता पहा याच्यामध्ये बाय येतं बरं सहसा. आय विल हॅव फिनिश बाय माय स्टडीज. बाय द एंड ऑफ दिस मंथ ही विल हॅव डन इट. या महिन्याच्या अखेर तो काम पूर्ण केलं असेल. बाय 2028 यू विल हॅव सेटल इन युअर लाईफ. 2028 पर्यंत तू जीवनात सेटल झाला असेल. बाय येतं सहसा. बाय इव्हनिंग ही विल हॅव कम. संध्याकाळपर्यंत आला असेल. बाय इव्हनिंग आय विल हॅव फिनिश टॉपिक. संध्याकाळपर्यंत हे टॉपिक पूर्ण केलं असेल. बाय 2030 ही विल हॅव बिकम डॉक्टर. तो डॉक्टर झाला असेल. डॉक्टर होईल, झाला असेल. फरक आहे ना. डॉक्टर होईल म्हणजे सिंपल फ्युचर, साधा भविष्यकाळ, झाला असेल. फरक आहे. आय एम राईट. नेक्स्ट. तर दोन्हीमध्ये फरक समजून घ्या. फरक समजला संपला. येईल, आला असेल. रडेल, ही विल क्राय, रडला असेल, विल हॅव क्राईड. डॉक्टर होईल, डॉक्टर झाला असेल. पाहुणे येतील, पाहुणे आले असतील. तुझं लग्न होईल, लग्न झालं असेल. लग्न होईल म्हणजे यू विल गेट मॅरिड अँड यू विल हॅव गॉट मॅरिड. दोन्हीमध्ये फरक कळाला. बस, दॅट इज इंग्लिश. बरेच लोक विचारतात, मला इंग्लिशमध्ये परफेक्ट व्हायचं आहे, काय करता येईल. काहीच करायचं नाही, विचारसुद्धा इंग्लिशमध्ये करायचं. बरेच लोक मला विचारतात, सर आजकाल टेन्शन फार यायला लागले किंवा ओव्हर थिंकिंग, जास्त विचार करणं चालू आहे. एक काम करा ना, इंग्लिशमध्ये विचार करा ना, विचारच येणार नाहीत. येस. इंटरेस्टिंग. येस. शेवटचा टेन्स. आतापर्यंत तुम्ही काय म्हणलात हे पहा, मी शिकवतो, आय टीच. तेच वाक्य, मी शिकवलं, आय टॉट. फरक समजून घ्या. शिकवेन, आय विल टीच. शिकवत आहे, आय एम टीचिंग. शिकवित होतो, आय वॉज टीचिंग. शिकवित असेल, आय विल बी टीचिंग. शिकवलं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आय हॅव टॉट. शिकवलं होतं, आय हॅड टॉट. शिकवलं असेल, आय विल हॅव टॉट. फरक कळाला. हां. आता शेवटचा टेन्स संपला कार्यक्रम. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. हे तेवढाच महत्त्वाचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं. आता तुम्ही काय म्हटलात, फ्युचर कंटिन्युअसमध्ये उद्या यावेळेस आम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असू, विल बी ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन. बरोबर आहे. तेच वाक्य, उद्या आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ट्रेनमध्ये प्रवास करत असू. वी विल हॅव बीन ट्रॅव्हलिंग ऑन ट्रेन फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग. फरक आहे ना. उद्या वेळेस आम्ही रिझल्ट पाहत असू, विल बी वॉचिंग रिझल्ट. तेच वाक्य,
उद्या आम्ही 2 तास रिझल्ट पाहत असू. वी विल हॅव बीन वॉचिंग रिझल्ट फॉर 2 hours. उद्या यावेळेस आम्ही मॅच पाहत असू. विल बी वॉचिंग अ मॅच. तेच वाक्य. उद्या दुपारी 2 पासून संध्याकाळी 10 पर्यंत आम्ही मॅच पाहत असू. टुमॉरो विल हॅव बीन वॉचिंग मॅच फ्रॉम 2 PM टू 10 PM. फक्त क्रिया चालू फ्युचर कंडिशन. पण फ्युचरमध्ये एका वेळी सुरू होईल, भविष्यात एका वेळेपर्यंत चालू राहील, त्याचं नाव काय आहे? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कन्फ्युजन प्रश्न नाही. करेक्ट. उद्या यावेळेस ट्रेनमध्ये प्रवास करत असू, चालू क्रिया. तेच वाक्य 4 तास प्रवास करत असू, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. उद्या वेळेस मी तुला विचारत असेन, आय विल बी आस्किंग. उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत विचारत असेल, आय विल हॅव बीन आस्किंग फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग. इंटरेस्टिंग. दॅट्स. उद्या वेळेस आम्ही देवाची प्रार्थना करत असू. टुमॉरो विल बी प्रेइंग टू गॉड. उद्या आम्ही दुपारी 12 पासून 2 पर्यंत देवाची प्रार्थना करत असू. वी विल हॅव बीन प्रेइंग गॉड फ्रॉम 12 noon टू 2 PM. फरक कळाला? मग फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस हॅव प्लस बीन प्लस ING. हे पण लेंदी नेम, लेंदी फॉर्म्युला, लेंदी यूज. मग वापरायचं केव्हा? टू एक्सप्रेस an action which will begin in future at a particular time and up to a particular time the action will be going on. भविष्यात एका वेळी क्रिया सुरू होईल आणि एका वेळेपर्यंत ती चालू असेल, चालू असेल, चालू असेल. त्याचं नाव काय आहे? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तेवढंसं महत्त्वाचं नाही, बट ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल पहा. टुमॉरो आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. उद्या आम्ही 2 तास अभ्यास करत असू. वी विल हॅव स्टडिंग फॉर 2 hours. In 2019 we will have been enjoying holidays from May to August. आता जुनी गोष्ट आहे ती. आम्ही मे मध्ये 5 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत एन्जॉय करत असू. इन मे वी विल हॅव बीन एन्जॉईंग फ्रॉम 10th May टू 15th May किंवा 5th to 10th May. या ठिकाणी तुमचा टेन्स संपतो आणि या ठिकाणी तुमची इंग्लिश प्रॅक्टिस सुरू होते. आता पुन्हा रिपीट करतो. 12 वाक्य मी सुरुवातीला सांगितले होते, तेच 12 वाक्य रिपीट करतो. तेवढं समजून घ्या. आता पहा. मी विचारतो, आय आस्क. मी विचारलं, आय आस्क्ड. मी विचारेन, आय विल आस्क. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. विचारत आहे, आय एम आस्किंग. विचारत होतो, वॉज आस्किंग. विचारत असेल, विल बी आस्किंग. इंटरेस्टिंग. येस. विचारलं आहे, आय हॅव आस्क्ड. विचारलं होतं, आय हॅड आस्क्ड. विचारलं असेल, आय विल हॅव आस्क्ड. सकाळपासून विचारत आहे, आय हॅव बीन आस्किंग सिन्स मॉर्निंग. काल 2 तास विचारत होतो, आय हॅड बीन आस्किंग फॉर 2 hours. 2 तास विचारत असेल, आय विल बीन आस्किंग फॉर 2 hours. इंग्लिश म्हणजे हेच इंग्लिश आहे. करेक्ट. एक थोडंसं आणखी डीपमध्ये पाहूया. जस्ट अ मिनिट.